नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री अर्थात 17 ते 18 मार्च 2024 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून सोबत गारपीटची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून मागील 24 तासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपीट देखील झाले। तर आज रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारपीट देखील बघायला मिळणार आहे। तर हा बदल बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे आणि या चक्रवात स्थितीमुळे महाराष्ट्र राज्यात आज रात्री मध्यरात्री अर्थात 17 मार्च 2024 ते 18 मार्च 2024 या तारखेला या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा, रायपूर इकडे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस असून गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। मात्र विदर्भाकडे चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती जिल्ह्याचा पूर्व परिसर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर गोंदिया जिल्ह्याकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज, तुमसर, टिळा, सांगझरी, लांजी, वारासिवनी, तिरोडी या भागात राहील। नागपूर, मौदा, रामटेक, उमरी, सावर्णे इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। मात्र वर्धा जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील, जसे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवळी, कोल्हापूर आणि लगतचा परिसर, जामनी, तुळजापूर, बारबडी, बुरिकोकाटे इथे गारपीटचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील। अरवी, वडोणा, लाडगड आणि तळेगाव, आष्टी, कर्जना जोरदार पावसाचा अंदाज आहे। तुतीवाडा, कोडाली, काटोल, डोरली, कमळेश्वर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव, बाबुलगाव, पुलगाव, धामणगाव रेल्वे, तळेगाव, आष्टी, मोजारी या भागातही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। यवतमाळ जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा। यवतमाळ, जामोडा, कलाम, राळेगाव, दुर्गपिंपरी, नेर, लाडके, धारवा इथे गारपीटचा अंदाज राहील। रुई, जवई, डहाणी, साक्री, डिग्रस, पुसद, खंडाळा इथे गारपीटची शक्यता राहील। जबरदस्त पावसाचा अंदाजा। घाटंजी, पांढरकवडा, करंजी तसेच परवा, गोमूत्री, पटणबुरी, धनोरा, निमगुडा, अलिदाबाद या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये महागाव, मावळे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे उमरखेड, आडगाव इकडे हलका मध्यम राहील। मोरचुंदी, किनवट, हिमायतनगर, शिवानी, जेवली इथे जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे नांदेड, वाघाला, हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा अंदाजा हलका मध्यम बघायला मिळणार आहे। जोरदार वाऱ्यासह राहील। तसेच लातूर, बीड आणि जालना, श्री छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव, धुळे, नंदुरबार अंशतः ढगाळ स्थिती राहील। कोकण विभागातील नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील। पालघर, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, रायगड अंशतः ढगाळ स्थिती राहील। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस। जामखेड, काडा, आष्टी, मिरजगाव, राळेगाव आणि
आसपासचा परिसर, सुरेगाव या भागातही हलका मध्यम पाऊस राहील। अहमदनगर, बालवाणी, टाकळीडोकेश्वर, धनगरवाडी आणि देवळी परवारा, राऊरी, अंबोरी, श्रीरामपूर, कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राऊ, दौंड, सासवड आसपासच्या भागात राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पंढरपूर, सोलापूर आणि अकलूज, माळशिरस, इंदापूर, कुरुडवाडी, परंडा आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सांगली आणि लगतचा परिसर, तासगाव आणि देसिंग, कुची, धागलपूर, जळकाटी, किरंगी, इचलकरंजी, सल्लगा, शिरगोपी, रायबा, इटकल, देवणकाठी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड अंशतः ढगाळ राहील। सर्वसाधारण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाजा 17 मार्च 2024च्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 18 मार्च 2024 या तारखेला पावसाचा अंदाजा मराठवाडा, विदर्भ तसेच आसपासचा परिसर, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सविस्तर अपडेट पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तोपर्यंत नमस्कार।